नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर, गॅस तब्बल 300 रुपयाने स्वस्त होणार आहे। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता हा निर्णय कशासाठी घेतलेला आहे, या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नरेंद्र मोदीजी म्हणजेच आत्ताच्या केंद्र सरकारने नारी शक्तीचा सन्मान हीच मोदी सरकारची गॅरंटी या ब्रीद वाक्याप्रमाणे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयाची कपात केलेली आहे। तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरमध्ये 300 रुपये जे अनुदान दिलं जात होतं हे वर्षभरासाठी पुढे वाढवण्यात आले होतं। तर 2024 आणि 2025 या वर्षामध्ये सुद्धा उज्ज्वला योजनेअंतर्गत घर सबसिडी जी दिली जात होती ती 300 रुपये कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे। तसेच LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयाची कपात करण्यात आलेली आहे। आता ही संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च केंद्र सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर मागे 300 रुपये सूट देण्याची योजना किंवा सवलत किंवा सबसिडी या वर्षापूर्वी चालू होती, परंतु त्याची मुदत संपली होती। परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। आता या अनुदानाची मुदत मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती, मात्र आता ही वाढ पुढे कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे। आता मार्च 2024 तर ह्या महिन्यामध्ये संपून जाईल, परंतु निवडणुकीचा विचार करता केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। मार्च 2025 पर्यंत एक वर्षासाठी ही योजना किंवा ही सबसिडी वाढवण्यात आलेली आहे। 10 कोटीहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे, असे कॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे। त्या संदर्भात सविस्तर ट्विट सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये संपूर्ण त्यांनी निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्च 2025 पर्यंत लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपयाची सूट दिली जाणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ एकूण 10 कोटी कुटुंबांना होणार असल्याचे पियुष गोयल यांनी सांगितलेले। तर या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये सुद्धा 12,000 कोटीचा भार पडणार आहे। अशा पद्धतीने हा निर्णय खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा आहे। अशा पद्धतीने अलीकडच्या झालेल्या मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये झालेला निर्णय किंवा GR वगैरे सर्व आम्ही या YouTube चॅनलवरती देत असतो। तर मित्रांनो, ही सुद्धा माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, त्यासाठी सर्वांचं आम्ही ऋणी असणार आहेत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।